तंबूत परततोय आसिफ खान. पहिली सफलता राजू नरळे यांना. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात राजू. आणि आता पुढील खेळाडू मैदानात दाखल झालाय संजीव परब. 50+ हा खेळाडू, अनेक मैदाने गाजवणारा हा खेळाडू आता आपल्या मैदानामध्ये दाखल झालाय. संजीव परब उर्फ बबलू, ज्याच्या मनगटात ताकद आहे लांब लांब 6 मारण्याची. आतापर्यंत समीकरण 1 चेंडू 1 फलंदाज बाद आणि 0 धावा. कालच्या दिवसात देखील राजू यांनी चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. स्लोअर वन पद्धतीचा हा चेंडू आणि 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले संजीव परब. आणि आता स्ट्राईकला आलाय अश्विन. तब्बल 2 चेंडू झाल्यानंतर तिसरा चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानात दाखल झालाय अश्विन. डावखुरा हा फलंदाज लेदर क्रिकेट सुद्धा खेळतो. कालच्या दिवसात लांबलचक टेप बॉलला षटकार ठोकले होते या खेळाडूने. राजू तयार. तिसरा चेंडू स्लोअर वन पद्धतीचा चेंडू फटका फसलाय आणि स्वप्नील यांच्या हातामध्ये जाऊन सुरक्षितरित्या स्वप्नील यांनी तो चेंडू आपल्या हातात पकडलाय. अशा प्रकारे दुसरा झटका. सलामीची जोडी तंबूत परत. आता मात्र विचार करण्याचा, थोडा गेम ऑन करण्याचा प्रयत्न असेल टीम अकालज्योत संघाचा, कारण 2 खेळाडू बाद झालेत. खोलवर पद्धतीचा चेंडू, सुरेख चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत 1 आणि 2 गडी बाद. आदित्य यांनी मारलेला हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि धावा मात्र देऊन गेलाय 1. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 2 आणि 2 गडी बाद. सलामीची जोडी तंबूत अश्विन आणि आसिफ. राजू नरळे यांनी काय उत्तम षटक हाताळलंय. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात, 2 गडी बाद. सुरेख गोलंदाजी 6 चेंडू 2 धावा आणि 2 विकेट. काय गोलंदाजी केले आपल्या संघासाठी. जे प्रेक्षक हा सामना बघण्यासाठी उभे आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी सीमारेषेच्या बाहेरून या सामन्याचा लाभ घ्यायचा आहे. रोहन, आपल्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना बाजूला उभं करायचं आहे. रोहन, आपल्याला विनंती आहे, कोणत्याही प्रकारचा अडथळा मैदानात आला नाही पाहिजे.
पॉवर प्लेचं षटक उत्तमरित्या हाताळले राजू नरळे यांनी. 2च धावा खर्च केल्यात आणि 2 फलंदाज तंबूत परतवलेत. आणि आता दुसरं षटक घेऊन येत आहेत विघ्नेश. लोअर वन पद्धतीचा हा चेंडू जातोय घोषित क्षेत्रात एका धावे करता आणि संघाची धावसंख्या झाली आहे 3. वैयक्तिक 2 धावांवरती खेळतोय संजीव. पोल आहे ना, तो पोलच्या या बाजूला आहे, लागला तर परत आला तर पळून काढायचे. दुसरा चेंडू स्लोअर वन पद्धतीचा चेंडू अपील करण्यात येते या चेंडूवरती लकी सिंग यांच्याकडून, पण पंचांनी दात फेटाळली आहे. विघ्नेश भंडारी काय सुरेख गोल. विघ्नेश आपल्या संघासाठी खूप सुरेख गोलंदाजी करतोय. आणि हा चेंडू ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक अनिकेत जर्सी नंबर 07 यांनी सुरेख क्षेत्ररक्षण केले आपल्या संघासाठी. आतापर्यंत विघ्नेश यांनी 3 चेंडू हाताळलेत. 4था चेंडू घेऊन येतो विघ्नेश उर्फ लॉली. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. स्लोअर वन जर टाकला तर लॉलीनेच टाकायचा, कारण लॉलीकडे जी व्हेरिएशन आहे ती सीबीडी मध्ये कोणत्याही गोलंदाजाकडे नाही. लॉलीकडून हा आदित्य यांना लॉलीपॉप. हा खोलवर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय एका धावे करता आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल झालेला आहे आणि एकच धावावरती समाधान मानावं लागेल संजीव आणि आदित्य याला. अशा प्रकारे धावफलक पुढे सरसावत संघाची धावसंख्या झाली 5. 2 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय लॉली. सुंदर फटका होता संजीव याचा आणि तेवढंच जर्सी नंबर 45 प्रतीक. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 6. 12 चेंडू आतापर्यंत संघाने हाताळलेत, पण धावा मात्र केल्यात 6. आता इथून पुढे हे 2 षटकं जी आहेत ही हाणामारीची असतील, कारण टार्गेट सेट करणारे ही षटकं असतील. पाहूया ही 2 षटकं देखील कशी हाताळते टीम मल्हार. शंतनू पळसकर सरांचा हा संघ मालक शंतनू पळसकर, टीम आयकॉन स्वप्नील कदम आणि चॉईस प्लेअर राजू नरळे यांनी काय षटक हाताळलंय आजच्या दिवसातील, आणि मला वाटतंय 2 दिवसातील सगळ्यात इकॉनॉमिकल षटक असेल राजू नरळे यांचं. 2 धावा खर्च केल्यात, 2 गडी बाद केलेत आणि पॉवर प्लेचं षटक हाताळलंय त्यांनी. अतिशय सुंदर गोलंदाजी राजू नरळे यांची. आणि टेप बॉल ओव्हर असेल तिसरी. लकी सिंग याच्या हातामध्ये बॉल. थोडा लकी सिंग यांच्यामध्ये जोश असतो. लकी सिंग यांनी लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट मिड ऑफ, आणि पहिलाच चेंडू नो बॉल घोषित केलाय. फ्री हिट संजीव परब यांच्यासाठी
मेजवानी दिली लकी सिंग यांनी, कारण पुढच्या चेंडूवरती झेलबाज होऊ शकत नाही, फक्त आणि फक्त धावबाद. आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, उडवलाय अक्षरशः चेंडूला उडवलाय चौकारासाठी संजीव परब यांनी. आणि संजीव परब अशीच आक्रमक फलंदाजी करण्यास संजीव परब आले की बॉल मैदानाच्या बाहेरच जातात, त्यामुळे एक्स्ट्रा बॉल ठेवावे लागतात. आजच्या दिवसातील पहिला चौकार आलाय संजीव परब याच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचले 11. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू नो बॉल. अगेन पहा, टेप बॉल मैदानाच्या बाहेर. दुसरा खणखणीत चौकार संजीव परब यांच्या बॅटमधून. अशा प्रकारे धावसंख्या झाले 15 आणि लकी सिंग यांनी आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात, बॉल मात्र टाकलेत एकच. तो ऑफिशियल चेंडू आणि तिसरा चेंडू देखील घोषित क्षेत्रात गेलाय. एका धावेकरता समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 16. वैयक्तिक 13 धावांवरती खेळत आहेत संजीव परब उर्फ बबलू. आता मात्र थोडासा बॅकफूट वरती खेळतोय संजीव. सुरेख कमबॅक लकी सिंग यांचं. गुड कमबॅक, सुरेख गोलंदाजी चालू आहे लकी सिंग यांच्या मार्फत. आणि या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत लकी. आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रात एका धावेकरता. संघाची धावसंख्या झाली 17. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावांवरती खेळतोय टीम अकाल ज्योत हा संघ. लकी सिंग यांनी 11 धावा दिलेल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये 2 चौकार. संजीव परब यांनी लगातार 2 चौकार ठोकले होते लकी सिंग यांना. आणि आता मात्र आदित्यला हाणामारीचं षटक हाताळावं लागतंय. हा देखील या फलंदाजाच्या मनगटात देखील ताकद आहे, उंच उंच षटकार ठोकण्याचे. असा हा आदित्य कालच्या दिवसामध्ये पदार्पणातच त्यांनी चौकार ठोकला होता. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. सुरेख फटका, मी बोललो होतो चेंडू उडवलाय, चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार आदित्य यांचा खणखणीत षटकार. आणि हल्ला बॉल चढवलाय स्वप्नील यांच्यावरती. पहिला षटकार, पहिला चेंडू, पहिला षटकार. काय फलंदाजी चालू आहे. पोलीस लाईनचा हा खेळाडू आदित्य चार्ज झालाय पहिल्या बॉल पासूनच. त्याला इम्तियाज खान पाण्याची सोय करायची आहे. काल दिवसभरात हा शब्द आम्ही खूप वेळा ऐकलाय, येतंय, पण अजून काही आलेलं नाहीये.
संघाची धावसंख्या झाली 23. खोलवर पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो घोषित क्षेत्रात. 24 धावांवरती आतापर्यंत मजल मारली आहे अकाल ज्योत या संघाने. स्वप्नील यांचा देखील चांगला कमबॅक. पहिला षटकार ठोकल्यानंतर दुसरा खोलवर पद्धतीचा चेंडू, ब्रह्मास्त्र बोलतात त्याला क्रिकेटचं, यॉर्कर लेनचा चेंडू होता. आणि पुन्हा चेंडू उडवलाय, चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार, हा दुसरा षटकार आदित्यच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या झाली आहे 30 या आकड्यावर पोहोचलाय संघ अकाल ज्योत. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पाहूया 3 चेंडू मध्ये किती धावा करतोय आदित्य. आणि हा नकारात्मक चेंडू पंच अनिकेत यांच्या मार्फत 1 धाव देऊन गेलाय संघाला आणि संघाची धावसंख्या झाली 31. दोन गडी बाद 31. पुन्हा उडवलाय, काय षटकार ठोकलाय आदित्यने. 3 षटकार. कडक कडक बॅटिंग, कडक. आणि अशा प्रकारे 37 धावांवरती मजल मारली आहे संघ अकाल ज्योत. अशा प्रकारे अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये जर 2 षटकार ठोकले आदित्यने तर अनिल देसाई यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक. उर्वरित 2 चेंडूंवरती जर 2 षटकार ठोकले तर आदित्य याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक मिळेल अनिल देसाई यांच्याकडून. त्याला सामना त्वरित चालू करायचा आहे. इम्तियाज जर बाहेरचे चेंडू एक प्लेअर ठेवायचा आहे पाठीमागे, रोडच्या पाठीमागे आणि नाल्याच्या इथे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 37 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू स्वप्नील यांना 3 षटकार ठोकलेत आदित्यने. आणि आता मात्र फटका फसलाय, पण सुरक्षित चेंडू लँड होतोय. नोमॅन लँड झालाय चेंडू आणि धावसंख्या झाली 38. आणि आता शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा फलंदाज संजीव यांनी आपल्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार ठोकलेत. स्वप्नील यांनी आतापर्यंत 21 धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीत. लोअर 1 पद्धतीचा चेंडू, नकारात्मक चेंडू. या नकारात्मक चेंडूने धावसंख्या झाले 39. एक चांगलं कमबॅक केलंय टीम अकाल ज्योत या संघाने, कारण पहिली 2 षटकं त्यांची धावसंख्या होती 6 आणि दुसऱ्या 2 षटकामध्ये 40 धावापर्यंत मजल मारले या संघाने. खरंच कौतुकास पात्र आहे हा संघ. आणि हा चेंडू उडवलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार. चेंडू पकडलाय. 2 धावा दिलेल्या आहेत पंचांनी. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 41 आणि 42 धावांचं लक्ष्य असेल टीम मल्हार या संघाला. त्याला कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाहीये, सामना त्वरित चालू करायचा आहे. यापुढील होणारा सामना अबू इसके आगे वाला
आप्पा सायकर, संघ मालक आप्पा सायकर आणि डॅनियल ब्रदर्स यांनी आपला संघ तयार ठेवायचा आणि टॉससाठी यायचं आहे. आपल्याला पहिला कॉल असेल आप्पा सायकर वर्सेस डॅनियल ब्रदर्स. डॅनियल ब्रदर्स या संघाला देखील आपल्या विजयाची गुढी उभी करायची असेल तर आजचा हा सामना त्यांना जिंकावा लागेल आणि आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी त्यांना हा पहिला सामना जिंकावाच लागेल. दोन्ही मॅच जिंकायला लागतील चांगल्या फरकाने आणि आजच्या दिवसात काय लगभग अकालज्योतनी पण 2 जिंकले. चला मल्हार 11 आपली पहिली जोडी सलामीची जोडी तयार ठेवायची आहे. 42 धावांचं आव्हान असेल आपल्याला. दोन्ही संघाच्या संघ मालकांनी लक्ष द्यायचं आहे. चला जर संघाकडे एखादा खेळाडू कमी असेल तर खेळ भावना वृत्तीने एक खेळाडू त्यांना अलाव करायचं आहे. कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेऊ नका यासाठी, कारण खेळामध्ये कधी ऑब्जेक्शन आलं पाहिजे नाही. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. पहिली सलामीची जोडी मैदानात दाखल. प्रतीक बेलापूरकर जर्सी क्रमांक 15 आणि जर्सी क्रमांक 9 हरीश पाटील. दोघांच्या मनगटात खूपशी ताकद आहे. जे चेंडू लांब लांब मारू शकतात असे हरीश पाटील आणि प्रतीक बेलापूरकर. हरीश या खेळाडूचे देखील कौतुक करावे थोडेच आहे. खेळासाठी हा खेळाडू विरारवरून नवी मुंबईत येतो फक्त आणि फक्त आपला खेळ दाखवण्यासाठी. माफ करा, त्यांचे बंधू आम्हाला काही माहिती देत आहेत. ते आता सेक्टर 4 मध्येच आलेत, त्यामुळे त्यांची दमछाक होत नाही. चला इम्तियाज खान आपली बर्गमॅन घेऊन बाहेर यायचंय, अन्यथा जप्त करण्यात येईल. टोविंग व्हॅन हेमंतदादा पाटील बाहेरच उभेत. आणि पहिला षटक घेऊन येतोय डावकुरा गोलंदाज अश्विन शेळके, एक आयकॉन खेळाडू, आणि सामना करेल हरीश. चला अनिकेत तयार. चला सामना सुरू करायचा आहे. पहिला चेंडू उडवलाय. पहिला चेंडू, पहिला षटकार हरीश यांच्या बॅटमधून. मी बोललो होतो हरीश यांच्या मनगटात खूप ताकद आहे. उंच उंच षटकार ठोकू शकतो हा खेळाडू. आबा उडवलाय. एक चेंडू 6 धावा. आणि इथून पुढे आता सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 36 धावांची गरज असेल उर्वरित 23 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा उडवलाय पण चेंडू नोमॅन लँड मध्ये दाखल झालाय. सीमारेषा पार, चौकार. आणि अशा प्रकारे 2 धावा 2 चेंडू 10 धावा देऊन गेलाय अश्विन यांचा चेंडू. थोडा आणि धन्यवाद इम्तियाज, आपण पाण्याची सोय केल्याबद्दल. चला छत्तीस मधून आता उर्वरित 22 चेंडू आणि 32 धावांची गरज. पॉवर प्लेचा षटक हाताळतोय अश्विन.
आणि आखूड टप्प्याचा चेंडू नकारात्मक चेंडू. संघ लकी सिंग यांच्या I-20 ची कारची चावी ज्याच्या कोणाकडे असेल त्यांनी लकी सिंग यांना द्यायची आहे. खोलवर पद्धतीचा हा चेंडू आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय केतन उंडे यांनी. जर्सी क्रमांक 147 147 केतन उंडे. आखूड टप्प्याचा चेंडू जातो बॅटची कडा घेऊन घोषित क्षेत्रात आणि संघाची धावसंख्या झाली 12. 3 चेंडू 12 धावा. आज सुरेख कमबॅक केलाय अश्विन याने. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 12. पॉवर प्लेच्या षटकमध्ये 12 डावा ठोकले आहेत अश्विन यांना. खोलवर पद्धतीचा नकारात्मक चेंडू. 13 धावा आतापर्यंत. 5 चेंडू आणि 13 धावा. ललित यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि हा चेंडू मिस टायमिंग. 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली आहे 15. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 15 धावांवरती. वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय हरीश पाटील उर्फ आबा. हेमंत पाटील यांचे बंधू आहेत. हे दोन्ही बंधू स्टीव व मार्क वॉ सारखेच आहेत. चला डॅनियल ब्रदर्स आणि आप्पा स्ट्रायकर्स सामना संपत आलेला आहे तरी आपण टॉस साठी आलेले नाहीत. पहिला कॉल असेल आपल्याला. जर 5 मिनिटांमध्ये टॉस झाला नाही तर 1 ओव्हरची पेनल्टी देण्यात येईल. डॅनियल ब्रदर्सचे सोमनाथ इथे हजर आहेत. प्रत्येक संघ मालकाला विनंती आहे की आपला संघ घेऊन तयार राहायचंय जेणेकरून कोणताही विलंब होणार नाही. ह्या नियम व अटी स्पर्धा चालू व्हायच्या आधीच संघ मालकाला दिलेल्या असतात. त्याचा अवलंब करायचा आहे. चला मी दीपक दादा यांना विनंती करतो त्यांनी टॉस उडवून घ्यायचा आहे. आणि पुढील सामन्याचा टॉस होतोय. कॅमेरामॅन हे क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे. पहिला चेंडू उडवलाय प्रतीक याने आणि हा षटकार रणजित यांना ठोकलाय. खणखणीत षटकार. आणि डॅनियल ब्रदर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय थोड्याच वेळात कळवायचा आहे आमच्यापर्यंत. पहिला चेंडू पहिला षटकार. दुसरा चेंडू उत्तमरित्या हाताळलाय रणजित याने. सुंदर कमबॅक रणजित याचं. रणजित देखील अष्टपैलू खेळाडू आहे. पुन्हा चेंडू सीमारेषा तैनात होते अश्विन. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात त्यांनी. अशा प्रकारे
आता समीकरण आलंय 15 चेंडू आणि 19 धावा आणि चेंडू उडवलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. प्रत्येक पालकर नाम तो सुनाई होगा. सुनील गावस्कर मैदानाचा राजा. प्रतीक बेलापूरकर. चेंडू कुठेही टाका, मी नाला पार षटकार मारणारच. तिसरा चेंडू. फटका फसलाय. चेंडू खाली आसिफ आणि आसिफ आहे तो सेफ आहे. आसिफच्या हातात चेंडू अलगदरित्या जाऊन समावलाय आणि प्रतीक बेलापूरकरची खेळी इथे समाप्त होते. 13 धावांवरती बाद झालाय प्रतीक आणि प्रतीकची जागा घेण्यासाठी आता मैदानात दाखल चल स्पेशलिस्ट जर्सी नंबर 29 लकी. ओए लकी चकदे फटे. पाच चेंडू झालेले आहेत या षटकामधले. तिसरा षटक आता येणार आहे ते टेप बॉलचं. कालच्या दिवसात लोकांचा गैरसमज होता की टेप बॉलवरती धावा येत नाहीत, पण ते समीकरण खोटं ठरवलंय. फलंदाज आत्मजित, त्यानंतर चला मैदानात गप्पा मारायच्या नाही आहेत. इम्तियाज आपले प्लेयर बाहेर पाठवायचे आणि आता मैदानात दाखल झाला लकी. सामना करेल रणजितचा. शॉर्ट पद्धतीचा हा चेंडू. चेंडू जातो घोषित क्षेत्रात एका धावेकरता आणि संघाची धावसंख्या झाली 30 धावा धावफलकावरती. आता 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. 12 चेंडू 12 धावा. संजीव परब तिसरा षटक घेऊन येत आहेत. कालच्या दिवसामध्ये सोमनाथची विकेट मिळवली होती संजीव याने आपल्या गोलंदाजीमध्ये. हळुवार चेंडू, फ्लायटेड चेंडू टाकतो, त्यामुळे फलंदाजाला त्याचा अंदाज येत नाही. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतो. संजीव परब यांचं आता देखील वय 54 आहे, पण अनेक मैदाने गाजवतात संजीव. 50+ ओपन खेळतात. आणि पहिला चेंडू नकारात्मक चेंडू संजीव यांच्या गोलंदाजीतून. संघाची धावसंख्या झाली 31. उर्वरित 12 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. आता समीकरण आलंय 12 चेंडू आणि 10 धावा. 32 धावा धावफलकावर. तीन चेंडू नकारात्मक टाकले संजीव याने. हरीश पासून चेंडू लांब ठेवायच्या नादात 3 एक्स्ट्रा धावा दिल्यात. लोअर ऑन पद्धतीचा चेंडू निर्धाव. हाच प्रयत्न करतायत संजीव लास्ट 3 बॉल पासून, जो आता त्यांना सूर गवसलाय. आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार हरीश यांच्या बॅटमधून. दुसरा षटकार. अशा प्रकारे आता फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असणार आहे संघाला सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू देखील उडवलाय, पण चेंडू जातो घोषित क्षेत्रात एका धावे करता. चला पुढील सामना डॅनियल ब्रदर्सचा असल्यामुळे मी
इम्तियाज यांना विनंती करतो त्यांनी एक स्कोरर अवेलेबल करायचा इकडे, जेणेकरून दीपक दादा कॉमेंट्री करतील. आणि हा नकारात्मक चेंडू. आता सध्या एका धावेची गरज आहे सामना आपल्या खिशात टाकण्यासाठी मल्हार 11 या संघाला. आणि सामना जिंकलेला आहे आणि चौकार शेवटच्या बॉलमध्ये. अशा प्रकारे या सामन्याचा सामनावीर ठरतोय राजू नरळे. राजू नरळे यांनी आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. राजू नरळे यांनी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. दोन धावा, 2 गडी बाद. राजू नरळे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राहुल जटार देखील